नमस्कार, सुषमा स्कूटी ड्रायव्हिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. पूजा मॅडमला आज रोडला प्रॅक्टिस करायची आहे. बघू आज रोडला काय अडचण येते मॅडमला चालवायला आणि कशा प्रॅक्टिस करत्या. इथं आपण एक राऊंड मारून घेतोय आणि मग रोडला जाणार आहे. थोडं हात स्टेबल होऊन जाईल. ठीक आहे, आता ह्या रोडने तुम्हाला सरळ जायचं आहे आणि जिथं गाड्या ते वाटन तिथं पाय खाली ठेवायचे. नाही, आता स्ट्रेट जाऊ द्या. चांगला रोड आहे, स्ट्रेट जाऊ द्या. जिकडं गाड्या येतात तिथं पाय खाली. पूजा मॅडमचा आज 6वा दिवस आहे प्रॅक्टिस करायची. आज रोडला प्रॅक्टिस करायची आपल्याला. आज दुसऱ्या रोडला चेंज करणार आहे आपण. एक राऊंड मारला आपण जिथं प्रॅक्टिस करत होतो तिथं. बघू आज काय प्रॉब्लेम येतो मॅडमला रोडला जाताना. स्टार्टिंगला तुम्ही रोडला नवीन गेला ना की पाय खालीच राहू द्या, वरती ठेवण्याची काही गरज नाही. नवीन रोडला अंदाज येतो कसा रोड आहे, खराब आहे का स्पीड ब्रेकर आहे, काही आयडिया नसते आपल्याला. तर एक राऊंड तुम्ही असे पाय खाली ठेवून मारा. 1-2 राऊंड मारले तरी चालेल. नंतर तुम्हाला रोड समजून जातो की कुठं स्पीड ब्रेकर आहे, कुठं टर्न आहे. मग तुम्ही पाय वरती ठेवून पण चालू शकतात. तर आपण पुढं जाऊ. मॅडमला काही अडचण येते का बघू. पुढं बघा गाड्या पण आहे. असे माणसं पुढं असल्यानं उभे तर थोडंसं थांबून घ्यायचं आणि स्लो गाडी काढत राहायची. जोपर्यंत तुम्ही तिथपर्यंत नेणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की कशी गाडी काढायची. आता तिथं थोडासा स्लोप आहे, तर स्लोपला मॅडमला वरती गाडी घेता येत नाही आहे. तिथं थोडीशी रेस वाढवावं लागेल आणि मग गाडी वरती जाईल. तर परत मागं येते गाडी. आले ठीक आहे, घ्या टर्न करून. तिथं मॅडमला भीती वाटते आहे, परत टर्न करते आहे. अशी भीती वाटत असली तर नका चालू. तुम्हाला जोपर्यंत भीती वाटते तोपर्यंत नाही चालवायची. तर आउटसाईडलाच प्रॅक्टिस करूया. थोडीशी भीती वाटते आहे. तसा तो रोड खूप चांगला आहे, पण त्यांना ते मध्ये माणसं उभे असल्यामुळे भीती वाटली. ठीक आहे, आपण दुसरी प्रॅक्टिस करू आज गोल टर्न करण्याची आणि हँडल फिरवण्याची. आता मॅडमला बघा हँडल फिरवायला खूप टाईम लागला ना, तर ते हँडल कसं फास्ट आपल्याला मागं पुढं करून टर्न करता येईल तशी करू आपण प्रॅक्टिस. बघू कशा काढतात ते. रिवर्स घ्या रिवर्स करा. रिवर्स अजून. ठीक आहे, झाला टर्न. थोडीशी रिवर्स करून करावं लागली. त्यावर किती तिथे ना स्लोप होता ना, स्लोपमुळे टाईम लागला. पण सिच्युएशन काही पण आली तर तुम्हाला हँडल करता आली पाहिजे. का तिथं काय करता येईल, मागं पुढं गाडी करत राहायची जोपर्यंत आपली गाडी टर्न नाही होत तोपर्यंत. हां, रिवर्स करा परत. हँडल त्या साईडला करून रिवर्स. हां, रिवर्स करा. रिवर्स करा बस करा. आता माझ्याकडं पूर्ण हँडल माझ्याकडे करा. हां, येऊ द्या. झाली टर्न. अशी तुम्हाला मागं करून टर्न करता आली पाहिजे. चालवत राहा. नवीन अडचणी आल्या तर नवीन शिकायला भेटतं. पुढं काही पण मिस्टेक होऊ शकते. जशी आता मॅडमला मिस्टेक झाली की तिथं स्लोपमुळे वरती गाडी घेता नाही आली. तिथं स्लोपमुळे तुम्हाला वरती गाडी घेता नाही आली ना, तिथं काय करायचं होतं, ब्रेक दाबून ठेवायचा होता आणि गाडीची रेस वाढवायची होती. आणि वरती गाडी गेली की परत ब्रेक हे करायचा होता. पुढचं चाक जायचं वरती आणि मागचं जात नव्हतं. ठीक आहे, हळूहळू पाय टेकवत गेल्या असत्या ना तर आयडिया आली असती. हो ठीक आहे, सावकाश. तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा करा तुम्ही. तुम्हाला जर भीती वाटत असली ना तर ट्राय करणं सोडून द्या, परत ट्राय करा. ठीक आहे, तुम्हाला जिथं कम्फर्टेबल वाटेल तिथं प्रॅक्टिस करा. हां, मागं घेऊन टाका. रिक्षावाल्याला जाऊ द्या. हां, थांबा, मागं जाऊ द्या त्यांना. जाऊ द्या तुम्ही. मी इथंच थांबते आता. आपल्याला इकडेच व्हिडिओ करायचा आहे रोडला. ठीक आहे, सावकाश प्रॅक्टिस करत राहा जोपर्यंत तुम्हाला डेअरिंग येत नाही तोपर्यंत. आणि जिथं चालवा वाटते त्या ठिकाणी तुम्ही चालवत राहा. जर जिकडं भीती वाटली तर त्या रोडला नंतर ट्राय करा परत. जसं की मॅडमला आता त्या रोडला जायला भीती वाटली. ठीक आहे, थोड्या वेळाने बघू आपण मॅडम जाता का नाही. तर मी तुम्हाला परत व्हिडिओ टाकेनच. पाय तर वरती येत आहे त्यांचे. आपल्याला फक्त जिथं गर्दी होती तिथं पाय खाली ठेवूनच जायचं होतं. पण तिकडं मॅडमला भीती वाटल्यामुळे तिकडं नाही चालवली आपण. नेक्स्ट टाईमला बघू दुसऱ्या राऊंडला. जसं आपण आत्ता म्हणलो होतं की आपल्याला आज रोडला प्रॅक्टिस करायची आहे. बघा रोडला प्रॅक्टिस करायला आलो आहे आपण.
इतक्या मॅडमला भीती वाटत होती आणि आता बघा पायवरती ठेवून रोडला चालवत आहे. गाड्या पण आहे रोडला आणि रोडला आपल्याला फक्त डाव्या साईडला ठेवून आपली गाडी चालवत राहायचं आहे. थोड्या वेळ भीती वाटली, एक राऊंड मारल्यावर भीती पण गेली. तिथं स्पीड ब्रेकर आहे, तिथं पाय खाली करायचे आहे असे आणि स्पीड ब्रेकर टर्न करून आपल्याला परत डिवायडर क्रॉस करायचं आहे. बघा तिकडं डिवायडर पण पार करून येता येत्या आणि ट्रॅफिक पण आहे बघा किती गाड्या आणि ते एवढ्या गाड्यांमधून टर्न करून येता येत्या, ज्या की थोड्या वेळपूर्वी नको म्हणत होत्या इथं, त्या बघा इतक्या छान चालवत आहे पायवरती ठेवून, ते पण ट्रॅफिकमध्ये. आणि पूर्ण ट्रॅफिकचा व्हिडिओ आपण लाईव्ह टाकलेला आहे चॅनलला, तर मी लाईव्ह शिकवलं आहे तुम्हाला ट्रॅफिकमध्ये कसं चालवायचं, डिवायडर कसं क्रॉस करायचं. आता ही गाडी गेली का ते बघा दिसत, फोर व्हीलरच्या मागं दिसल्या का. आता त्यांच्या साईडनं परत फोर व्हीलर येते आहे, त्यांचं लक्ष नाही आहे, पण त्यांना आरशे बघायला पाहिजे अशा ठिकाणी जेणेकरून फोर व्हीलरचं त्यांचं हॉर्न वाजल्या डचकून गेल्या. का बरं की मुलं पण मध्ये करताय ना, तर मुलं पण मध्ये रोडला असं हे करताय, त्याच्यामुळे मला जास्त त्यांना रोडला शिकवता नाही येणार. त्यांची मुलं सोबत येतात रोज आणि ते मुलं आहे ना खूप मध्ये रोडला पळतात, तर भीती वाटते रोडला शिकवण्याची. मुलं त्यांच्या मागं पुढंच पळत असतात, ते एका ठिकाणी पण नाही बसत आणि गाड्या पण येत आहे, त्याच्यामुळे आपण जास्त त्यांना रोडला शिकवणार नाही आहे. उद्या त्यांच्या घरापासून चालवायला लावू आणि तिकडंच प्रॅक्टिस करू. नाही तर इथं रोडला काही अडचण नाही आहे, छान चालवत आहे. पण मग अशा फोर व्हीलर येतात, त्या पण मिस्टेक होऊन जाते त्यांच्याकडून पण, आणि मुलं पण सोबत पळत आहे. तर आपण रिस्क घेणार नाही अशी चालवण्याची. तिकडं काही वाटत नव्हतं, तिकडं मोकळा रोड होता, पण इथं गाड्या पण भरपूर आहे. त्यांनी लाईव्हमध्ये मी दाखवलं आहे तुम्हाला, छान चालवली आहे. रोडला काही प्रॉब्लेम नाही त्यांना चालवण्याचा, पण मुलं सोबत असल्यामुळं मी त्यांना जास्त रोडला शिकवणार नाही आहे. ठीक आहे, बाय बाय. असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा पायवरती ठेवून त्यांच्या डाव्या साईडनं त्या स्वतः छान चालवत आहे. मागं गाडी आहे आणि त्या पण थोडंसं डिस्टर्ब होऊन जातात, मुलं मागं पुढं पळतात त्याच्यामुळं. आपलं लक्ष पण थोडंसं विचलित होऊन जातं ना, की मुलांकडे बघायचं का चालवण्याकडे बघायचं. ठीक आहे, बाय बाय. असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. डिवायडर क्रॉस करून येत आहे बघा, पाय पण वरतीच आहे आणि साईडनं गाड्या आहे, त्या साईडच्या गाड्यांच्या साईडनं बरोबर त्यांना काढता पण येते. 6व्या दिवसापर्यंत एवढी प्रॅक्टिस झाली, 6 दिवसात. कशी वाटली तुम्हाला प्रॅक्टिस कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून बघतात व्हिडिओ ते पण सांगा. त्यांनी घरी पण डबल सीट पण चालवण्याची प्रॅक्टिस केली आहे छान.